जो भाग आहे त्या परिसरामधल्या सगळ्या जमिनी तिथल्या ब्राह्मणांना दिल्या होत्या. म्हणजे सगळी व्यवस्था ही खेड तालुक्यामध्ये असताना सुद्धा जाणीवपूर्वक वळसे पाटलांनी ते देवस्थान आपल्याकडे कसं येईल त्याचा फायदा घेतला. साखर कारखान्याच्या वेळेला सुद्धा नारायण पवारांनी साखर कारखान्यांना त्या भीमाशंकर सहकारी साखर कारखाना म्हणून खातं उघडलं. यांनी तो साहेबांच्या मदतीने सगळ्यात अगोदर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना केला. म्हणजे एक प्रकारे ते देवस्थान हायजॅक करण्याचा प्रयत्न आतापर्यंत त्यांनी चालवला. मी जोपर्यंत आमदार होतो तोपर्यंत ते दारिष्ट होत नव्हतं, कारण काय त्याच्यावर वाद घालायचं. आणि मध्यंतरी वानखेडे आमदारांचा स्मृती दिवस होता, वानखेडे खासदारांचा, आणि त्याला बाबाजी काळे गेले होते, हे गेले होते. आणि त्या ठिकाणचे त्यांचे उद्गार आहे की खेड तालुक्याला आतापर्यंत जेवढे आमदार लावले त्यामध्ये हा सुसंस्कृत आमदार आहे जो त्यांचा ऐकतो. आम्ही काय सगळे नालायक होतो का? आम्ही पक्षामध्ये होतो, आमच्या जेव्हा तुम्ही मंत्री झालात आणि तुम्ही अशा प्रकारची भाषण जर करत असाल तर तुम्ही पुढे असा, आम्हाला काही त्याचा फरक पडत नाही. पण आज तुम्ही एक 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 करून आम्हाला नामशेष करण्याचा प्रयत्न तुम्ही जर करणार असाल तर आम्ही तुमच्या विरुद्ध दंड आज पडलेले. जे होईल ते होईल, काय किंमत आम्हाला मोजावी लागेल ती लागेल. कारण इथनं मागं तुम्ही सरळ सरळ आमच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्या. 14ला मला पांड्यामध्ये तुमचं किती हे झालेले आहे याची सगळ्या लोकांना कल्पना आहे. 9ला माझं तिकीट कट करण्यामध्ये तुमची काय भूमिका आहे हे सगळी माहिती आहे. तुम्ही सातत्यानं आमच्या तालुक्याला विरोध करता आणि स्वतःची पोळी बाजू घेता. आणि म्हणून आम्ही तर पहिल्या त्या वळसे पाटलांचा या ठिकाणी निषेध करतोच, परंतु बाबाजी काळेंचा सुद्धा निषेध करतो की तुम्ही तालुक्यातल्या जनतेला कुठेही विश्वासात न घेता अशा प्रकारची जर ते पावलं उचलत असाल तर आम्ही काही मेलेल्या याचं दूध पिरवलं नाही. आम्ही आंदोलन करू. आणि म्हणून त्याच्याकरता ही बैठक केली की आता आपल्याला गप्प बसून चालणार आहे. आपण खूप संयमाने घेतलं. त्या कालखंडामध्ये पवार साहेबांचं मी ऐकलं, दादांचं ऐकलं. दादांची समन्वयाची भूमिका असली, दादा या असल्या कुठल्या गोष्टी त्यांना करून देत नाही. आणि ते नेहमी म्हणायच्या त्या दिलीपरावचा विरोध राहील, तुम्ही उगीच काहीतरी उद्योग वाढवू नका. वहिनीला या गोष्टीची कल्पना होती, मुख्यमंत्र्यांना या गोष्टीची कल्पना होती. आणि परत वादाची थिरकी टाकण्याचं काम जर ते करत असतील तर आता आम्ही संघर्षाला उभे आहोत. काही झालं तरी आम्हाला ते आंबेगावचा आम्ही शेपूट सोडू देणार नाही असा कुठलाही बोलण्याचा प्रयत्न. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.